मस्त दिसत आहेत ना। जाळी पण किती छान पडलेली आहे। 5 मिनिटात तयार होते। गव्हाचं पीठ घालायचं आहे, 2 चमचे बारीक रवा किंवा जाड रवा घातला तरी चालेल। मीठ घालायचं चवीनुसार आणि पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। अरे बॅटर तयार करून झालेलं आहे, तर याला झाकून ठेवायचं आहे 15 मिनिटांसाठी। तेल घालून घ्यायचं आहे आणि जिरे घालायचे आहेत आणि मोहरी घालायची आहे। आता त्यामध्ये कांदा, टमाटे आणि मिरची चिरलेली ना ती घालून घ्यायची आणि मीठ घालायचं आहे। आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 5 मिनिटातच सॉफ्ट झालेलं आहे। आता तिखट घालून घ्यायचं आहे 1 चमचा, घालायचे पाव चमचा, कोथिंबीर घालायची आहे भरपूर आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त आपलं घावण तयार होणार आहे। आता आपण सगळं गरम असतानाच त्या पिठामध्ये ओतून द्यायचं आहे। आता सगळं परत चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर घट्ट वाटत आहे ना, म्हणून त्यात थोडं पाणी घालून घ्यायचं आहे। कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, अशीच ठेवायची आहे। जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे, अशा प्रकारे करून घेतलेलं आहे। फुलपात्राच्या साह्यानं असं घालून घ्यायचं आहे। आता 3 मिनिटं असंच ठेवायचं आहे। चमच्याच्या साह्याने काढून घेऊया। बघा लगेचच निघत आहेत। आता दुसरी साइड पण चांगली वाफवून घ्यायची आहे। नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोर निशित चाल। गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल। तेरी बातों में समझा जिया, बैठे ही बैठे मैंने दिल खो दिया। तेरी बातों में समझा जिया, नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोर निशित चाल। मुगलेट बनवणार आहोत, त्यासाठी 1 कप मूग डाळ घेतलेली आहे, अर्धा तास भिजवून ठेवलेली आहे। त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं। आता ती एका मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। भाज्या घालायच्या आहेत, हिरवी मिरची आहे बारीक चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर आहे आणि लसूण आहे आणि चिली फ्लेक्स आहेत। आता सगळ्या भाज्या यात घालून घ्यायच्या आहेत मिक्स करून। तर यात मीठ घालायचं चवीनुसार आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। तर इनो घालायचं आहे पाव चमचा आणि 2 चमचे त्यावर पाणी घालून घ्यायचं आहे फर्मेंट होण्यासाठी आणि एकाच डायरेक्शननं चांगलं फेटून घ्यायचं आहे। तर एक पॅन ठेवलेला आहे, तेल लावून घेतलेलं आहे। याला मुलांना आवडतो ना पिझ्झा, म्हणून असा पॅन घेतलेला आहे। त्यात जाडसर बॅटर अशा प्रकारे घालून घेतलेलं आहे, त्याला एकसारखं करून घेतलेलं आहे। पिझ्झासारखं लागण्यासाठी ओरिगॅनो घातलेलं आहे, थोडा पसरून घेतलेला आहे आणि चिली फ्लेक्स घातलेले आहेत। कोथिंबीर घालायची आहे आणि हे 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। ते झाकून ठेवायचं आहे। तर याला पलटून घ्यायचं आहे, दोन्ही साईड चांगल्या शेकून घ्यायच्या आहेत। मस्त वाटत आहेत ना, पिझ्झाच्या पण वर हेल्दी होणार। आता जरा कट करून त्यावर बटर घालून घेतले, प्रोटीनयुक्त, त्यासाठी हिरवी मूग डाळ घेतलेली आहे 1 कप आणि 1 कप साधी मूग डाळ घेतलेली आहे। दोन्ही चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। आता स्वच्छ धुवून 4 तास भिजवून ठेवायचं याला। 4 तास झालेले आहेत, बघू शकता तुम्ही डाळी पण किती फुगलेले आहेत। आता याला एका मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे, पाणी जास्त घालायचं नाही आणि त्यामध्ये मिरची, अद्रक, मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि जिरे 1 चमचा घालायचे आहेत आणि सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही, घट्टच बॅटर पाहिजे आपल्याला। आता यात हळद आणि गरम मसाला घालून घेतला आहे। मीठ तर आपण आधीच घातलेलं आहे, जर कमी वाटत असेल तर अजून थोडं घालू शकता। चांगलं असं फेटून घेतलेलं आहे। मी तर भाज्या चिरून घेतलेलं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यात मीठ घालायचं आहे चवीनुसार, थोडं मीठ घालून सगळं परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी तवा चांगला तेल लावून पुसून घेतलेला आहे। आता याला एकसारखं पसरून घ्यायचं आहे। आता यावर आपण भाज्या चिरून घेतल्यात ना त्या पण घालून घ्यायच्या। चीज घालून घेतलेलं आहे, मुलांना खूप आवडतं आणि तूप 1 चमचा घातलेलं आहे। वर आलेलं आहे आपणच उचलून। आता पलटून दुसरी बाजू पण चांगली शेकून घ्यायची आणि जास्त वेळ पण लागत नाही। बाहेर पाऊस आणि गरमागरम नाश्ता तुम्हाला पण करायचा आहे। 1 कप रवा घेतलाय, पाऊण कप दही घातलंय, मीठ घातलंय आणि सगळं चांगलं मिक्स करून घेतलंय। आता थोडं पाणी घालून चांगलं बॅटर मिक्स करून 10 मिनिटं झाकून ठेवलंय। पीठ पण फुगलेलं आहे। आता ते मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यायचं आहे। बघा वाटत आहे ना उत्तप्प्याचं पीठ। त्यात थोडा सोडा घालायचा आहे आणि फर्मेंट होण्यासाठी थोडं पाणी घालून एकाच डायरेक्शननं चांगलं फेटून घ्यायचं आहे। आता तवा तेल लावून पुसून घेतला आहे, त्यावर जाडसर बॅटर घालून पसरून घ्यायचं आहे।
जाडसर थोडं पाहिजे. उत्तापा करतोय ना आपण. कांदा घालायचा आहे, टोमॅटो घालायचा आहे, हिरवी मिरची घालायची आहे, 1 चमचा तूप घालायचं आहे. थोडं वरचं आवरण वाळल्यावर पलटून घ्यायचं आहे. मस्त उत्तापा तयार आहे. मग कोण कोण करून बघताय?